उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही कालाचे पडवला करो प्रथम करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची संत कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी विठ्ठला महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव सगळ्यांच्या मुखावर आहे ज्यांनी महाराष्ट्रातल्या सामान्य जीवांना भक्तीचा मार्ग सुलभ करून दाखवला ज्यांनी विश्वामध्ये पंढरपूरचं महात्म्य नेलं अशा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या 4000 अभंगांपैकी काल्याचं वर्णन करणारा हा 4 चरणाचा अभंग आहे विठ्ठला गेल्या वर्षी मी याच मंडपामध्ये काल्याचं कीर्तन केलं होतं फरक हा होता की त्यावेळेस माझ्यासोबत माझ्या संगतीला राहणारे माझ्या वेळोवेळी बरोबर असणारे ओंकारेश्वर मध्य प्रदेशचे पंडित होते आज तेवढे नाहीत बाकी सगळे आहेत तेव्हा बंजारवाडी गावामध्ये गेल्या वर्षी मी सर्वात प्रथम आलो आणि तिथे मारुतीचं स्थान नव्हतं ज्या गावामध्ये मारुतीचं स्थान नसतं ते गाव नसतं गावाचा मेढा गावाचं रक्षण करणारी देवता म्हणून मारुतीरायाकडे पाहिलं जातं नाहीतरी मारुतीरायाचं मंदिर का आहे जगद्गुरु तुकोबारायाने सुद्धा मारुतीरायाचं वर्णन करावं काय भक्तीच्या त्यावा
मज दावाव्या सुभटा काय भक्ती चात्यावा. का मारुती असावा? जगद्गुरु तुकोबारायाने सुद्धा मारुतीला विनंती केली, मारुती रायाला शरण गेले आणि तुकोबाराय म्हणाले, हनुमंता भक्ती काय असते रे, हे मला जरा कळवलं तर बरं होईल. का नाही तर तिथे असा शब्द वापरलाच नसता ना मित्रांनो. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या वाटा म्हणजे भक्तीच्या वाटा किती आहेत, कोणकोणत्या आहेत, कशा आहेत? कारण भक्तीच्या वाटा सगळ्यात महत्वाच्या, पण कोणत्या? 9 भक्ती आहेत, त्या 9 वाटा आहेत. पुन्हा एखादे माणसं भक्ती करतात, किती भक्ती करावी? मला काल नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवडला एका इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये मी बसलो होतो. तिथली ट्रस्ट होती, तर ते बाबा म्हणाले की आमच्याकडे एक दुधारी नावाचे बाबा होते आणि ते दुधारी नावाचे बाबा फक्त दूध पिऊनच साधना करायचे, भक्ती करायचे. आणि एक बुखारी बाबा होते. एक हिंदू समाजामध्ये जे दुधारी बाबा आणि बुखारी बाबा हे मुस्लिम समाजाचे. दोघही भगवंताचे भक्त होते आणि भक्तच भक्ताची परीक्षा घेतो, भक्तच भक्ताचा महिमा गातो, भक्तच भक्ताला ओळखतो, दुसरा कोणीही ओळखू शकत. भक्ताचा महिमा भक्ताची भक्ताचा महिमा भक्ताची जाणती दुर्लभ या गती आणि कासी दुर्लभ आहे गती. कारण भक्ती करणं एवढं सोपं नाही. तुम्ही मंदिरामध्ये रोज देवाला पाणी घालतात, गंध लावतात, सत्यनारायणाची पूजा करतात, याला सुद्धा काय म्हणत तुम्ही? ही धार्मिकता आहे. भक्ती म्हणजे शुद्ध आचरण. शुद्ध आचरण असल्याशिवाय भक्ती घडत नाही. वरपांग भक्ती कितीही केली तरी देव मिळत नाही. वरपांग भक्ती करण्याने वरवर समाधान वाटेल, पण आतून समाधान वाटणं खरी भक्ती आहे. विठ्ठला भक्तीचं स्वरूपच आहे समाधान. म्हणून ज्याने भक्ती केली त्याला ढेकळावरही झोप लागते. ज्याने भक्ती केली त्याला भंडारा डोंगरावरही विठ्ठल दिसतात. ज्याने भक्ती केली त्याला वंजारवाडीमध्ये सुद्धा हनुमंत दिसतात. विठ्ठल
सांगतात, अरे भक्ती भक्ती म्हणजे काय, तर तीव्रेन भक्ती योग आहे. म्हणजे मनामध्ये तीव्र इच्छा उत्पन्न होणे, आणि मनामध्ये जेव्हा तीव्र इच्छा निर्माण होते तेव्हा भक्तीचं स्वरूप प्रगट होते. म्हणून भक्तीला काय म्हटलं, ज्ञानोबरायांनी पाचवा पुरुषार्थ म्हटलं. 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि 5वा पुरुषार्थ आहे रामायणामधला प्रसंग घ्या. प्रभू रामचंद्र हे ज्ञानाचं स्वरूप आहे, लक्ष्मण वैराग्याचं स्वरूप आहे, आणि सीता हे भक्तीचं स्वरूप आहे. म्हणून रावणाला हे माहित होतं की भक्तीला हाती जर धरलं मागे येते ज्ञान वैराग्य. पुढे भक्तीने धरिले हाती मागे ज्ञान वैराग्य चालते. म्हणजे तर मागे ज्ञान वैराग्य येतात. कारण काय, भक्तीला जर तुम्ही हातामध्ये धरलं तर. म्हणून मग भक्ती काय हो, बरेच प्रमाण देतील, भक्ती ते नमन, बरेच प्रमाण देता येतील आपल्याला. परंतु काय आहे, भक्ती करणं म्हणजे रावणाने सीतेला अगोदर घेऊन जाणं. प्रसंग थोडा बिकट आहे असं लक्षात येत असं तुमच्या, पण त्यांना माहित होतं की विरुद्ध भक्ती, भक्तीचे सुद्धा प्रकार आहेत. प्रेमाने केलेली भक्ती, विरुद्ध भक्ती. विरुद्ध भक्तीने भगवान लवकर प्रसन्न होतात हे रावणाला सूत्र माहित होतं. आणि रावणाला सूत्र माहित असल्यामुळे रावणाने निश्चय केला, मी सीतेला घेऊन जाणार आहे. ऍक्च्युअली असं होतं की सीता ही रावणाची कोण, असं जर मी थोडासा तुम्हाला प्रश्न केला, सीता रावणाची कोण आहे, तर सीता ही रावणाची मुलगी आहे. तुम्हाला धक्का बसेल, सीता जर रावणाची मुलगी आहे तर मुलीला स्पर्श केला तर काही बिघडत नाही. कारण सांगतो, सीतेचा जन्म कसा झालेला आहे, तर पद्माक्षर नावाचे ऋषी साधना तपस्या करायचे, आणि पद्माकर नावाचे ऋषी तपश्चर्या करून महालक्ष्मीला प्रगट केलं. महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. लक्ष्मीचं वर्णन केलं. आणि लक्ष्मीला साक्षात प्रगट केल्यानंतर पद्माकर ऋषी म्हणाले, आई माझ्या पोटी तुम्ही जन्माला या. पद्माक्षर, पद म्हणजे कमळ, आणि पद्माक्षर ऋषी कमळामधून ती जन्माला आली. आल्यानंतर इतकं सौंदर्य होतं. आता साक्षात लक्ष्मीच, आणि साक्षात लक्ष्मी असल्यानंतर एवढं सारं सौंदर्य होतं. मग त्यावेळेसही धनुष्य, म्हणजे त्यावेळेसही धनुर्याग ठेवला होता. आणि सीतेला रावण तेव्हा बळजबरी करणार, पण श्रावणाची कुदृष्टी सीतेच्या लक्षात आली. सॉरी, सीतेच्या म्हणून नाही, आता मी तसं त्या लक्ष्मीच्या लक्षात आली. आणि त्या अग्निकुंडामध्ये तिने उडी घेतली. अग्निकुंडामध्ये उडी घेतल्यानंतर अग्निकुंडामध्ये रत्न तयार झाले. आणि रत्न तयार झाल्यानंतर रत्न म्हणजे ते रत्न सुद्धा रावणाला इतके आवडले की रावणाने ते रत्न सुद्धा रावण घेऊन गेला. आणि रत्न घेतल्यानंतर घरामध्ये देवघर असतं, देवघरामध्ये ते रत्नाची पेटीमध्ये छानपैकी ते रत्न ठेवले. कारण रत्न आपण देवघरात ठेवले. आणि देवघरात ठेवल्यानंतर काही वर्षांनी माणसांना अपेक्षा असते
की आपण ह्या पेटीमध्ये काय ठेवलंय बघावं तर खरी. आणि म्हणून रावणाच्या पत्नीने ते पाहिलं, उघडलं, आणि पत्नीने उघडल्याबरोबर त्याच्यामध्ये छोटीशी 6 महिन्याची बालिका दिसली. अरे, मग बालिका दिसल्याबरोबर रावणाच्या पत्नीने रावणाला बोलवलं. रावणाला बोलवल्यानंतर ती बालिका दिसली आणि ती बालिका बरोबर आकाशवाणी झाली, मीच तुझ्या वंशाचा, मीच तुझा नाश करणार आहे. माझ्याच कारणास्तव तुझा नाश होणार आहे. मग ज्याच्या कारणास्तव नाश होणार आहे ती वस्तू घरात ठेवणं योग्य आहे का? नाही. म्हणून त्यांनी ती पेटी जशाला तशी पुन्हा पॅक केली आणि जनक राजाच्या दरबारामध्ये, म्हणजे जनक राजाची जिथे शिव लागणार होती ते शिव होती अशी, जसं तवंदरवाडीची शिव, सिरसाळ्याची शिव असेल ना काहीतरी, तर तसं त्या शिवेमध्ये नेऊन ठेवली आणि पुरली. आणि पुरून टाकल्यानंतर मारली. म्हणजे असं वाटेल ना त्यांना, काय वाटलं आता हिला मारून टाकावं, म्हणजे आज भ्रूण हत्या होत असते. प्रकार तसाच ना. जास्त मुली झाल्या तर मुली काढून टाका, गर्भ काढा आणि शेतामध्ये पुरून द्या. असे काही काही गर्भ आहेत लोकांनी असं काढून त्या ह्याच्यावर ठुकले की ते गर्भ सुद्धा पुरून टाकले. कुत्र्याने ते उकरलं आणि पुन्हा तो गर्भ काढला, म्हणजे तो जीव वाचवला. असे काही काही भ्रूण हत्या करणं महापातक आहे. स्त्रियांनी लक्ष ठेवलं पाहिजे. पण त्या काळात सुद्धा रावणाने या सीतेला, म्हणजे या मुलीला मारण्यासाठी, म्हणून जनक राजाच्या जिथे दरबारामध्ये आपल्यावर नाव येऊ नये म्हणून कोणाच्या दवेत कुठे दाबली? जनक राजाच्या त्या शेतीमध्ये. आणि जनक राजाने ती शेती एका ब्राह्मणाला दान दिली होती. दान दिली म्हणजे तू शेत वहा आणि कर आणि खा. म्हणजे दान म्हणजे पूर्ण सगळी देऊन नव्हती टाकली, फक्त तू वहा, त्याच्यामधले उत्पन्न घे आणि तू तुझं चरितार्थ चालव. अशा प्रकारे मग एका दिवशी वैशाख शुद्ध नवमीला, म्हणजे वैशाख महिन्यामध्ये नांगरणी आपली चालते. उन्हाळ्यामध्ये नांगर आपण धरतो आणि नांगर धरताना बघा आपल्याकडचे लोक असं म्हणतात, सुरुवातीला, आता देशमुख महाराज बसले इथे, म्हणजे नांगर धरला की काय होतं, पहिलं जुने लोक होते, बैल नांगर धरला की गण्या गण्या आधी म्हणायचे, म्हणजे पहिल्यांदा गणपतीचं नाव घ्यायचे आणि मग पुढे सुरुवात करायची नांगराची. आणि मग नांगराची सुरुवात करताना गण्या गण्या दी म्हणावं. नांगराचा पहिला फाळ मध्ये जातो आणि नांगराच्या पहिल्या फाळाला ऊठ लागतो. ऊठ लागणं म्हणजे काय लागलं म्हणून तो नांगर करणारा तो ब्राह्मण बिचारा काय होऊ लागला. बघितलं तर त्याच्यामध्ये ती पेटी दिसली. ती पेटी बाहेर काढली, पण हिंमत झाली नाही पेटीतून बाहेर पेटीमध्ये काय आहे हे बघण्याची. काय हिंमत झाली नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कारण ती राजे साहेबांनी जर याच्यामध्ये धन पेरला असेल, जनक राजाने काही ठेवला असेल, तर आपल्याला फक्त जमीन खायला दिली, वापरायला दिलेली आहे. पूर्ण जमिनीचा अधिकार आपल्याला नाही. हे धन जशाला तसं आपण कुणाकडे नेऊन दिलं पाहिजे? जनक राजाकडे घेऊन दिलं पाहिजे. म्हणून त्याने तिथेच नांगूर बंद केला आणि ती पेटी घेतली आणि जनक राजाच्या दरबारामध्ये आणून ठेवली. जनक राजाला सांगितलं, राजासाहेब तुमच्या जमिनीमध्ये ही पेटी निघालेली आहे. मी पाहिलं नाही. ते म्हणजे अरे ज्या अर्थी तुला जमीन दिली त्या अर्थी त्या जमिनीमधलं धनही तुला दिलं. ते नाही नाही साहेब, कारण तेव्हा काय होतं, त्रेतायुग होता, त्या इमानदारी होती. आता 10,000ची गड्डी जर कुठं पडली रस्त्यामध्ये आणि पुढे 5 मिनिटं पुढे माणूस गेला आणि त्याच्या लक्षात आलं हा एकटा जाऊ लागला रस्त्याने आणि त्याने सांगितलं का हो इथे माझे पैसे पडले? नाही, आम्हाला काय माहिती तुझे पैसे, आणि 10,000ची गड्डी आहे. पण तो काळ वेगळा होता. म्हणून तिथे काय केलं, जनक राजाला सांगितलं, राजेसाहेब ही पेटी तुमची आहे. ते म्हणले नाही नाही तूच घेऊन जा. असं झालं का? कारण बघा काय इमानदारी होते. राम राज्य त्याला म्हणतात. कशाला?
सत्वशील वागणं, इमानदारीने राहणं. आजही रामराज्य आहे ना काही घरांमध्ये, का नाहीये? सगळेच काही भ्रष्ट झालेत असं नाही. कारण रामराज्य सगळ्यांच्या घरामध्ये नाही, परंतु काही घरांमध्ये आहे, म्हणूनच हा देश टिकून आहे. नाही तर टिकला नसता. काही जणांच्या पुण्यावर, अहो साधी गोष्ट घ्या, छोटस उदाहरण देतो तुम्हाला. एका बस मध्ये ट्रॅव्हल्स असते, बद्रीनाथ केदारनाथला जातो, तेव्हा असा रस्ता असतो बिकट की खाली बस कोसळणार. म्हणजे एका फक्त दगडाला राहिलेली आहे आणि बस कोसळणार आहे, पण फक्त त्याच्यामध्ये एक भक्त होता, त्याच्यामुळे ती बस चला चला म्हणे, उतरा उतरा. मग नेमकं काय, पहिल्यांदा तोच भक्त उतरला गाडीच्या खाली. त्याने चला उतरा बघू बघ काय होतं ते वाचू म्हणे बाकीच्यांना. भक्त उतरला, दगड सटकला आणि बस. एक भक्त होता त्या गाडीमध्ये, म्हणून ती बस त्या दगडाचा. तो उतरल्याबरोबर असं झालं. म्हणजे कशामुळे सांगताय, म्हणजे पुण्यवान लोक आहेत म्हणून आजही जग टिकून आहे. एकाची पुण्यासाठी एकाच्या पुण्यासाठी एवढा प्रवास, एकाच्या पुण्यासाठी. तसं जगन्नाथरावाच्या पुण्यासाठी एवढा मेळ बनला, एकाच्या पुण्यासाठी की नाही. त्यांनी हिंमत दाखवली नसती, मोठे महाराज, कांदे महाराज, काय करते, सोनवणे महाराज, त्यांनी जर काही दाखवली नसती पुण्याई. पैसे तर कुणाकडे नाही हो, मला सांगा, पैसे सगळ्यांकडे आहे, पण खर्च करण्याची ताणत इच्छा उत्पन्न होणे म्हणजे भक्ती उत्पन्न होणे. मला सांगा, एवढ्या इमानदारीने जनक राजाकडे ती पेटी आणून दिलेली आहे. जनक राजाने सांगितलं, बरं ठीक आहे, आपला वाद थांबूया, तुम्हाला का मला त्याच्यापेक्षा या पेटीमध्ये नेमकं काय आहे हे बघूया. सगळे प्रधान, सगळे लोक जमावले, त्या पेटीची पहिल्यांदा पूजा केली, कारण धन समजून. आणि मुलगी सुद्धा धनच आहे ना, तेही बरोबरच आहे. ते धन काय आणि हे धन काय. अहो महाराजांनी सुद्धा लिहिताना शब्दांचा विचार केलाय. कधीच पुत्र म्हटलेलं नाही, पहिल्यांदा कुळी, कन्या, पुत्र, भूती, सात्विक. पहिल्यांदा कन्येचाच उल्लेख केलेला आहे, मुलीचाच उल्लेख केलेला आहे. म्हणून पहिल्यांदा कोण आहे बघावं. जनक राजाने उघडली ती पेटी, उघडल्याबरोबर 6 महिन्याची सुंदर बालिका तिथे जन्माला आली. आणि कोण आहे इतकी सुंदर बालिका, कुणाला नकोशी वाटणार आहे. जनक राजा म्हणले, महाराज तुमचं काम संपलं, ही मुलगी माझी. आणि सीतेचा जन्म झाला. विठ्ठल. त्या सीतेचा जन्म तिथे झाला. जनक राजाकडे पण पहिला जन्म कुठे झाला होता, रावणाच्या घरात झाला होता. म्हणून रावणाने स्पर्श केला काय, पण रावणाला हे पक्क माहित होतं, कारण भक्तीचे शिरोमणी म्हणून गणले जातात रावण सुद्धा.
तुम्ही त्यांच्याकडे जरा चांगल्या नजरेने पण बघत जा ना कधीतरी. माणसाला चांगल्या नजरेने बघायचं शिकलं पाहिजे. म्हणून रावणाने सीता नेली, म्हणजे मूळ मुद्द्यावर या, भक्तीला नेलं आणि मागे ज्ञान वैराग्य, म्हणजे ज्या अर्थी सीतेला नेलं, ज्या अर्थी भक्ती आमच्या मनामध्ये उत्पन्न झाली, म्हणजे भक्ती उत्पन्न झाले की ज्ञान निर्माण होतं, ज्ञान झाल्याशिवाय वैराग्य येत नाही. लक्षात ठेवा, ज्ञान पाहिजे. म्हणून कुठल्याही गोष्टीचं ज्ञान झाल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून तर भगवंताबद्दलचं जर ज्ञान तुम्हाला हवं असेल तर कांदे महाराजांनी सांगितलंच असेल, ज्ञान ईश्वरी. काय? ज्ञान अधिक ईश्वरी, बरोबर, ज्ञानेश्वरी. म्हणजे भगवंताबद्दलचं ज्ञान तुम्हाला पाहिजे असेल तर पहिल्यांदा ज्ञानेश्वरी मध्ये आहे. मग भगवंत कसे आहेत, त्यांचं स्वरूप काय आहे, ते कोण आहेत, भक्तीचं स्वरूप काय, भक्ती करणारे महात्मे कसे असतात, भक्ती करणाऱ्यांचं लक्षण काय असतं, या सगळ्यांवर चिंतन केलं. मग रावण विजय झाले की हरले हो? व्यावहारिक दृष्टीने रावण हरले, पण आध्यात्मिक दृष्टीने रावण जिंकले. विठ्ठला का जिंकले रावण? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. रावण याच्यासाठी जिंकले की रावणाला 1,00,000 शिर भगवंताच्या चरणावर व्हायचे होते. आणि शेवटी विचारलं रामाने, रावणा तुझी काही इच्छा आहे अजून? कारण शेवटी विचारतात ना मरणाच्या अगोदर काही इच्छा आहे का तुमची? तर काय इच्छा असेल? तेव्हा त्यात सांगितलं, तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली. माझी हीच इच्छा होती की तुम्ही मृत्यूला माझ्या समोर पाहिजे आणि तुमच्या बाणाने माझ्या इथली अमृतकुपी, विभीषणाने सांगितलं होतं की रावणाच्या इथे अमृतकुपी आहे, तिला फोड. शेवटचा बाण रामाने मारला. रावणाची आत्मज्योत रामाच्या आत्मज्योतीमध्ये विलीन झालं आणि रावण जिंकले. पण वानराने गजर केला, राम जिंकले. पण भक्तीमध्ये कोण जिंकलं? पण देवाचं काम आहे काय? भक्ताला शिरावर घेतो. ठीक आहे, तू जिंकलास, जिंकू दे. जर रावणाला सीतेवर अन्याय करायचा असता, अत्याचार करायचा असता, तर तिथे त्रिजट्यासारख्या महिलांचं संरक्षण का, पुरुषांचं संरक्षण दिलं असतं की नाही? पण दिलं नाही. तिथे त्रिजट्यासारख्या महिलाच संरक्षण कवती ठेवल्या, स्पर्श केला नाही. कारण केला तर आपलं काम अपूर्ण राहील. काही लोक म्हणतात की रावण वासनेनं सीतेकडे पाहत होता आणि रावण वासनेने सीताकडे पाहिल्यानंतर मला सांगा रावणामध्ये इतकी ताकद होती. काही जण असंही सांगतात, काही जाऊ द्या, आपण काही म्हणण्यापेक्षा परफेक्ट सांगतो तुम्हाला, रावणाला काही करता येऊ शकतं असलं, पण सीतेला स्पर्श केला असता, केला नाही. जरी केला म्हणून तर अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, चारी, मुख्य मंदोदरी, पतिव्रता. मग जर रावणाने हे केलं तर पतिव्रता सीता राहिली असती का? महाराजांनी त्यांच्या अभंगांमध्ये नाव घेतलं असतं का? म्हणजे स्पर्श झालेली महिला पतिव्रता असू शकते का? वेगवेगळे प्रश्न आहेत. म्हणून चिंतन करा की मुख्य विषयाकडे वळा, की भक्ती जर तुम्ही केली तर ज्ञान तुम्हाला मिळेल, वैराग्य आपोआप येईल आणि वैराग्याने ज्ञान आल्याशिवाय भक्ती सिद्ध होत नाही. विठ्ठला भक्ती सिद्ध होत नाही याचा अर्थच असा की सीतेला रावण घेऊन गेले आणि ज्ञान वैराग्य म्हणजे राम लक्ष्मण तिथे आले, तेव्हा भक्ती सिद्ध झाली रावणाची.
तोपर्यंत भक्ती सिद्ध झाली नाही. म्हणून काय म्हटलंय, अरे म्हणून तर लक्षात ठेवा, काला काला म्हणजे भक्तीचं शुद्ध स्वरूप म्हणजे काला. विठ्ठल गोप बालक असतील, गोपी असतील, या सगळ्यांनी काय केली, भक्ती केली. भक्तीमध्ये तीव्र इच्छा उत्पन्न होते, ज्ञान प्रेम, आणि प्रेम स्वरूपा भक्ती सगळ्यात श्रेष्ठ स्वरूपा भक्ती आहे. कारण नारद भक्ती सूत्रामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे, प्रेम स्वरूपा भक्ती. मला सांगा, गोपीने घर सोडलं नाही, दार सोडलं नाही, पती सोडला नाही, संसार सोडला नाही, पण तरीही भगवंताच्या सगळ्यात लाडक्या कोण होत्या, यथा व्रज गोपिका नाम. यथा ब्रज गोपिकाना, की गोपी सारखं भक्ती कोणीही केली नाही. त्याचं कारणच आहे, काय गोपींची भक्ती होती. अहो पांडुरंगाला जो टिळा लावतात ना, तो कशाचा आहे, गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांचा, हृदयी कळवळा वैष्णवांचा, म्हणजे गोपी चंदन टिळा. मला सांगा, भगवंत नाटकी आहे. भगवंताने नाटक केलं एका दिवशी, त्याला वाटलं या गोपींचं किती प्रेम आहे आपल्यावर बघावं. उद्धवाला सांगितलं, उद्धवा माझं डोकं फार दुखतंय रे, काही औषध, काही टॅबलेट्स, काही मेडिसिन, काहीच नाही, इतकं डोकं दुखतंय माझं. देवा म्हणाले काय, मग सगळे औषधी दिल्या देव. आयुर्वेदिक, तेव्हा तर काही मेडिसिन नव्हतं, आयुर्वेदिक सगळे औषध दिल्या. भगवंताचं डोकं राहत तर दुःखच नव्हतं तर राहील कसं. झोपेचं सोंग केल्या माणसाला उठवलं तरी ते उठत नाही, याचं कारण तो झोपेचं सोंग केलेला माणूस आहे. भगवंताने सुद्धा काय केलं, सोंग केलं डोकं दुखण्याचं. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे बहुत करणे आहे. म्हणून हे सोंग भगवंताने केलं. उद्धव म्हणाले आता काय, तर म्हणाले जा गोपींना सांग, गोपींच्या पायाखालची माती आण आणि मला ती लाव. पण त्यांना विचार की तू जर देवाला आपल्या पायाखालची माती दिलं तर नरकात पडावं लागेल, नरकात पडावं लागेल. जा उद्धवा विचार. माझ्या प्रिय भक्त असणाऱ्या गोपी त्यांच्याकडे जा. उद्धव गोपींकडे गेले आणि गोपीला सांगितलं, गोपी गवळणी जपल्या. काय उद्धवा कसं चाललंय, तुम्ही बरं आहे. कृष्ण कृष्ण काय म्हणतोस म्हणे, कृष्ण 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 तर आमच्या मध्ये आतमध्ये. पण ते म्हणले ठीक आहे तुमच्या आतमध्ये कृष्ण आहे, पण कृष्णाचं डोकं खूप दुखतंय, तुम्ही तुमच्या पायाखालची माती द्या, भगवंताने सांगितलं. पण हे सांगायला विसरले नाहीत की देवा जर तुमच्या पायाखालची माती जर देवाला दिली, डोक्याला लावली, आपल्या पायाखालचं काही पायाखालचं आलेलं आपण फूल सुद्धा साधं पायाखाली जर आलं तर आपण बाजूला करून ठेवतो, ते देवाला वाहतो का. मग त्यांच्या पायाखालची माती जर देवाने सांगितली आणि जर त्याने सांगितलं तुम्ही नरकात पडाल, काय गोपींचा भाव होता लक्षात ठेवा. गोपी म्हणाल्या उद्धवा नरकात पडलं तरी चालेल, पण माझ्या पायाखालची माती, आमच्या पायाखालच्या मातीनं जर देवाचं डोकं राहत असेल, माझ्या देवाला जर आराम पडत असेल, तर मग मी नरकात जायला सुद्धा तयार आहोत. गोपींच्या पायाखालची माती उद्धवाने घेतली, चंदन मिक्स केलं त्या मातीमध्ये, बारीक माती, आणि ते चंदन करून भगवंताच्या कपाळावर लावलं. त्याचं नाव आहे गोपी चंदन. म्हणून असं म्हटलंय गोपी चंदन टिळा. ठीक आहे ना, हृदयी कळवळा वैष्णवांचा. ठीक आहे, अशा प्रकारे म्हणून गोपीचंदन लक्षात आलं ना की त्या गोपींच्या पायाखालची माती भगवंताने लावली, भगवंताचं डोकं राहिलं. मला सांगा भगवंताने परीक्षा घेतली,
की माझ्या सुखासाठी जो नरकात पडायला तयार आहे तो खरा भक्त श्रेष्ठ आहे. म्हणून गोपी आत्मनिष्ठ जरी व्हावे जीवन मुक्त, आत्मनिष्ठ जरी असले जीवन मुक्त जरी असले तरी भक्ती पुढे सगळे शून्य आहेत. म्हणून आम्ही काय केलं, जे भक्ती करतात ते श्रेष्ठ असतात. म्हणून तुकोबाराने एकच नाम केलं, काय एक गाव आम्ही विठोबाचे नाम, आम्ही कापे काम नाही आता. एकच काम केलं, भगवंताचा जप केला, हीच आमची भक्ती आहे. आम्हाला दुसरं काही माहित नाही. मोडोनिया वाटा केला राज्यभार चाले ऐसा. एकमेव काय केलं, एकमेव भगवंताचं नामस्मरण केलं. नामस्मरण हीच सगळ्यात श्रेष्ठ भक्ती केली आणि नाम श्रेष्ठ ही भक्ती श्रेष्ठ आहे ही तुकोबाराने जाणली. आणि नाम श्रेष्ठ आहे ही भक्ती आहे. देवाचं नाव घेणं का गगनाहुनी वाढ नाम आहे का. उत्तम उत्तम सर्व हे वरिष्ठ नाम श्रेष्ठ श्रेष्ठ नाम श्रेष्ठ नाम श्रेष्ठ असं जर नाम घेतलं भगवंताचं प्रेमाने तर भक्ती घडते. आणि जो माणूस भक्ती करतो तोच या जगामध्ये पुन्हा मी जन्माला येईन असं सांगू शकतो. अभंगाच्या पहिल्या
अधिकार आहे? भक्ताचा अधिकार आहे. भक्तच म्हणू शकतो मी पुन्हा जन्माला येऊ शकतो. तुम्ही म्हणू शकतात? तुमच्या हातामध्ये आहे. कधी मरायचं हे सुद्धा हातात. का? सदा काळ गणना करी आयुष्याची. ठीक आहे. सदा काळ गणना करतो तुमच्या आयुष्याची. तुम्हाला काय आहे? पण भक्त जर श्रेष्ठ म्हणाल तर तुम्हाला अधिकार आहे. नाथ महाराजांना बघा काय अधिकार होता. आज एखाद्याची मुलगी पहिल्यांदाच सासरला जात असेल आणि सासरला गेल्याबरोबर नाथ बाबा त्या बाईने मनात आणलं, काय मुळावर मळ आलंय, मळ म्हणतात ना, काय आमच्याच पोरीच्या मुळावर होतं का? एवढी मनामध्ये फक्त शंका आणली आणि नाथ बाबांची हाक नाथ बाबांपर्यंत पोहोचले. त्या महिलेची हाक. नाथ बाबा उठून बसले, म्हणाले, बाई पहिल्यांदा तुझ्या मुलीला वाट लाव, मी दुसऱ्या दिवशी जाईल, माझं काही नाही. दुसऱ्या दिवशी मी असाच एक प्रसंग घडला. नाथ बाबा म्हणाले, मी परवा जाईल. कोणाच्या हातात आहे? भक्तांच्या हातात आहे. म्हणून भक्ती श्रेष्ठ आहे. भक्ती जो करतो तो भक्त ना. मग भक्ताचं आचरण शुद्ध असणं हे भक्तीचं स्वरूप आहे. भक्तीचं स्वरूप आहे नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. म्हणजे नमन ते भक्ती. याचा अर्थ काय की नमन करणं म्हणजे नम्र होणं, आणि नम्रपणा आल्याशिवाय भक्ती तुमच्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. आणि भक्तीने प्रवेश केल्याशिवाय तुम्ही पुढचा वाटमार्ग चांगला धरू शकत नाही. म्हणून सांगितलं, उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात. तुकाराम महाराज म्हणाले, आम्हाला इतका आनंद झाला या भक्तीमध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये. किती आनंद आहे, अरे किती आनंद आहे. वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही कालाचे. अरे जी गोष्ट वैकुंठामध्ये नाही ती आम्ही या वाळवंटामध्ये उपभोगत आहोत. आणि या वाळवंटामध्ये ही गोष्ट उपभोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. म्हणून उपजोनिया पुढते येऊ काला खाऊ दही भात. मग काला फक्त तक्का, दही आणि भात हा काला खाण्यासाठी उपजून यायचं का? एवढी छोटीशी गोष्ट मिळत नव्हती का? हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी. तुका म्हणे काला कोठे आगत उचलायचं असेल तर नीट उचला, नाहीतर बंद कर. म्हणून हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने साधने. बरोबर आहे. पण मला सांगा की अशा प्रकारे जे जीवन आहे तुकोबारायांचं, ते जीवन किती सुंदर आहे. महाराज म्हणतात की असं अशा प्रकारचं जीवन मी काला खाऊ दही भात. आता दही आणि भात ही मिळत नाही का कुठे? दही भात वैकुंठात मिळत नाही, मिळत नाही. पण नुसत्या दही भातासाठी, मग दही भात तर कितीतरी खातात लोक, पण दही भात खाल्ल्याने काय पुन्हा म्हणजे दही भात खाण्यासाठी जन्माला यायचं का कांदे महाराज? असं नाही हो, असं होऊ शकत नाही. पण दही याचा अर्थ सगुण भक्ती आणि भात निर्गुण भक्ती. लक्षात ठेवा. म्हणजे आम्ही कोणता काला, म्हणजे इथे या वाळवंटामध्ये सगुण आणि निर्गुण दोन्ही भक्तीचं एकत्रीकरण इथे करू शकतो आम्ही. वैकुंठामध्ये जर गेलं तर फक्त निर्गुण भक्ती करू शकतो, पण इथे खाली आलो तर आपण सगुण आणि निर्गुण. म्हणून तुझं सगुण म्हणो की तू एक गोविंद रे. तू काय आहे? गोविंद आहेस. म्हणजे म्हणून दही आणि भात याचा अर्थ नीट लक्षात ठेवा. सगुण आणि निर्गुण दोन्ही प्रकारची भक्ती इथे करू शकतो. आणि दोन्ही प्रकारची भक्ती आम्हाला आवडते म्हणून पुन्हा जन्माला येतो. नुसतं दही खाण्यासाठी असं नाही होऊ शकत. विठाला विठाला. म्हणून तर उदाहरण देतो तुम्हाला एक. आपण सगळेजण काय सगुण आणि निर्गुण भक्तीचा फरक आहे सांगतो तुम्हाला. म्हणून पहिल्यांदा आपण अभंग घेताना असं म्हणत असतो, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो. पुढचं वाक्य का? तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा. या अभंगाने सुरुवात करतो.
मग या अभंगाने सुरुवात करत असताना तो हा विठ्ठल बरवा. काय अभिप्रेत आहे तुम्हाला? तर तो हा विठ्ठल बरवा, तो हा म्हणजे जो निर्गुण स्वरूपामध्ये तो आम्ही पाहिला वैकुंठामध्ये, तोच हा विठ्ठल आहे. म्हणून तो हा विठ्ठल बरवा. नीट लक्षात ठेव, दुसरा नाही. तो म्हणजे आम्ही ध्यानामध्ये निर्गुणामध्ये बसल्यानंतर जे भगवंत आमच्या समोर उभे राहतात तेच आहे. म्हणून तो हा, तो कुठे म्हणजे जो तो पाहिला कुठे, जो मी सिरसाळ्यात माणूस पाहिला तोच वंजारवाडीत पाहिला. म्हणून आपण काय म्हणतो, तो हा जो तिथे पाहिला तो हा रे श्री हरी पहिला डोळे मारले, आता पहाले गुरे मारुनिया, पाहता पहाले गुरे मारुनिया. म्हणून काय केलं भगवंताने, तो हा विठ्ठल बरवा. ओम नमो जी अद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा. पुढे देवा तुची, देवा तुची गणेशो, सकलार्थमती प्रकाशो, मने निवृत्तिदासो अवधारी का. तर त्या ठिकाणी देवा तुझी गणेश म्हणजे तूच गणेश आहेस. देवा तुम्हाला जे मी पाहिलं त्या स्वरूपामध्ये, म्हणून तुझं सगुण आणि निर्गुण म्हणजे दोन्ही प्रकारची भक्ती आम्हाला करता येते. म्हणून इथे दही आणि भात याचा अर्थ हा आहे. नीट लक्षात ठेवा, आध्यात्मिक अर्थ या. म्हणून काला खाऊ, खाऊ म्हणजे आम्ही सेवन करू. खाऊ म्हणजे काय, सेवन करू. आणि सेवन करू याचा अर्थ काय, सेवन करू तर सगुण निर्गुण दोन्ही प्रकारची भक्ती आम्ही सेवन करू, दोन्ही प्रकारची भक्ती स्वीकारू. म्हणून उपजून या पुढते येऊ, काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही. म्हणजे का, तर वरती एकच प्रकारची भक्ती आहे, दोन्ही प्रकारची नाही. म्हणून वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. आता सगुण आणि निर्गुण भक्ती म्हणजे शुद्ध झालेला जीव आणि परमात्मा यांचं दोघांचं मिलन म्हणजे काला विठ्ठला. मग काला का, तर काला कुठे आहे, काला वैकुंठात आहे का, तर काला मृत्यू लोकात. आणि मृत्यू लोकांमध्ये काला आहे, दुसरीकडे कुठेही काला नाही. म्हणून काल्याचं महत्व काय, विशेष हा लाभ, विशेष हा लाभ, विशेष हा लाभ संत संगे, संतांशिवाय दुसरीकडे कुठेही काला नाही. म्हणून लक्षात ठेवा, मंदिरामध्ये देव असेलच असं सांगता येत नाही, पण संतांजवळ देव आहेच. नीट लक्षात ठेवा.
म्हणून काला करीते संत जन सवे त्यांच्या नारायण. म्हणजे काला कोण करत तर संत जनच करू शकतात, काला दुसरं कोणीही करू शकत नाही. म्हणून संत कुठे आहेत? अरे म्हणून तर सांगतात मृत्यू लोके व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोके व्हावा जन्मामा. स्वर्गाचे अमर लोकांना काही इच्छा आहे का हो? पण अमर लोकांना सुद्धा काल्याची इच्छा आहे, कारण स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोके व्हावा जन्मामा. स्वर्गाचे अमर मृत्यू लोकांमध्ये आले. आल्यानंतर त्यांना काही डायरेक्ट मानवाचा जन्म धारण करता आला नाही, परंतु वारकरी होते. त्यांना असं वाटलं वारकरी आज काय आहे, नाहीतरी योगायोगाने रात्री कृष्ण जन्म झाला आणि आज काय आहे गोपाळ काला आहे. आणि हे म्हणून विशेष लाभ आहे हा, विशेष काल्याचं कीर्तन. पण आज योगायोगाने काल्याचंच कीर्तन झालं पाहिजे. आणि तो योगायोगाने या मुहूर्तावरती हा सप्ताह सुरू झाला. मुहूर्त मेढ भगवंताने आमच्या हातून रोवून घेतली. जगन्नाथरावांना निमित्त केलं, प्रल्हादरावांना निमित्त केलं आणि मारुतीला इथे बसले. मी मारुतीला गेल्या वर्षी सांगून गेलो होतो, मारुतीराया वर्षभर नाही जमलं तरी एक दिवस मात्र तुझ्या दर्शनाला जरूर येईल रे. का? कारण मी तुला बसवलंय ना आणि माझ्या हातून तू बसलायस. मग ज्याने जन्म दिला त्याच बापाचं काम आहे ना त्या पोराचं रक्षण करणं. कोणाचं काम आहे का नाही? तसं मारुती तुकाराम महाराज सुद्धा अरे देवा आम्ही तुला देवपण दिलं रे. तुला कोण ओळखत होतं? माझा अभंग नाही, महाराजांचा अभंग आहे. तुकोबा आहे म्हणतात. म्हणून अरे मारुती राया आम्ही तुला इथे बसवलंय म्हणजे तुला एकटं सोडणार? तसा तू एकटा नाहीच आहे, आम्हाला सगळ्यांना सांभाळून घेणार आहेस. पण आहे का नाही मध्ये? तरी पण देवाला देवपण देण्याचं काम संतांचं आहे, काला करण्याचं काम संतांचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, सगळे संतांनी विचार केला की मृत्यू लोकांमधले अमर लोक माशाच्या रूपाने तळ्यामध्ये आले. काल्याचे मिसे देव जळी झाले मासे. मग मासे झाले तरी वारकरी दिसायला नेबळट असतो पण असायला नेबळट नसतो, हे लक्षात ठेवा. झाला सोपा. अरे तुला नावा रूपाला आम्ही आणलंय म्हणून तू देव सोपा झालाय. पण सोपा झाला पण स्वर्गातल्या लोकांना सोपा होऊ द्यायचा नाही, निर्णय केला संतांनी. काला केला, पंगत उठली. पंगत उठल्यानंतर त्याने विचार केला. त्यांना मासे कशामुळे झाले होते ते माहिती का तुम्हाला? तर मासे याच्यासाठी झाले होते की ते वारकरी जाऊन कमीत कमी त्या चंद्रभागेमध्ये हात धुतील आणि हाताचा थोडासा जरी कण लागला, बघा त्या काल्याच्या कणाला किती महत्व आहे. आणि तो थोडासा कण जरी आम्हाला मिळाला तरी आम्ही धन्य झालो. पण वारकरी फार हुशार, बिचारा दिसायला काही नाही हो, हे बघा कसे आहे, पण वारकरी आहे. ते म्हणले मला म्हशी चारून जरा कंटाळा आला, खाली बसतो. म्हटलं बसा, खाली बसा, वर बसा, मध्ये बसा, कुठेही बसा, पण भगवंताचं नाम घ्या. ठीक आहे. मग वारकऱ्यांनी काय केलं? काला केला आणि टिरीला हात पुसले आपल्या. धोत्र
धोत्र भरले तर चालेल, उद्या धुवून टाकू. पण जे लोक अमर स्वर्गामधले त्यांना काला मिळू देणार का मिळू देणार नाही? कारण त्यांना अहम होता, आम्ही देव लोक आहोत, आम्ही अदेव लोक आहेत. म्हणजे अहंकारी माणसाला काला मिळत नाही याचा अर्थ आहे विठ्ठला. मग काल्याचं कीर्तन म्हणजे कशाचं कीर्तन? तर मर्यादेचं कीर्तन आहे. काय मर्यादा आहे काल्याच्या कीर्तनाची? चरित्र ते उच्चारावे गेले ते गोडे, गेले ते उच्चारावे केले देवे गुकुळी. किंवा हे तसे चरित्र केले नारायणे, चरित्र केले नारायण, हो तसे चरित्र केले नारायण. कुठली मर्यादा आहे? हे दसे चरित्र केले नारायणे. भगवंताने ज्या दशा म्हणजे अवस्था, म्हणजे बालपणाचं स्वरूप, रांगत असतानाचं स्वरूप आणि गाई चारताना असतानाचं भगवंताचं स्वरूप, या दोन स्वरूपाचं वर्णन, या दोन लीलांचं वर्णन ज्याच्यामध्ये येतं त्याला काल्याचं कीर्तनाची मर्यादा म्हणतात. नीट लक्षात ठेवा. म्हणून काल्याचं कीर्तनामध्ये काय भगवंताने चरित्र, अहो भगवंताचं चरित्र अगम्य आहे, अनुपम्य आहे. भगवंताच्या चरित्राला आपण कितीही वर्णन केलं तरी येतो वाचो निवर्तन्ते. भगवंताच्या वेदाला विचारलं की देवाचं चरित्र वर्णन करायचंय, किती शिल्लक राहिलं? वेदाने काय सांगितलं? देवाचं चरित्र वर्णन करायचंय तर देवाचं चरित्र दशांगुलम. काय सांगितलं? 10 बोट शिल्लक आहे. आता 10 बोट शिल्लक आहे म्हणजे आता लक्षात आलं नाही. त्याने सांगितलं 10 बोट शिल्लक आहे, याचा अर्थ 5 आणि 5 किती झाले? 10 बोट शिल्लक आहे. म्हणजे नम्र झाल्याशिवाय देवाचं चरित्र तुम्हाला वर्णन करता येणार नाही, आणि केलं तरी 10 बोट शिल्लक आहे. म्हणून तर असं म्हटलंय ना, वेदाचा तो अर्थ इतराने भावा किंवा अहो वेद अनंत बोलिला. मला हे बोलायचं, वेद अनंत बोलिला अर्थ तुकाचे काढिला. विठोबाचे शरण जावे निजनिष्ठे नाम घ्यावे. म्हणजे नामावर आलं का नाही शेवटी, म्हणजे शेवटी जर नामावर आलं तर किती शिल्लक आहे? भगवंताची स्तुती करणं एवढं आपल्याने सुद्धा शक्य होणार नाही. 4 तासाच्या काल्याच्या कीर्तनामध्ये काय शक्य होणार आहे? आता शिक्त 2 तास होत आहे, अजून 2 तास बाकी राहिले. मला म्हणले एवढं शक्य नाही, पण जेवढं शक्य होईल. आणि आता जगन्नाथरावाने सांगितलंय दरवर्षी तुम्हालाच यायचंय. म्हणजे गोळ्या म्हणजे माझ्या गळ्यामध्ये ती घुंगडी टाकून दिली, दरवर्षी यायचंय. आता दरवर्षी तुम्हाला चरित्र सांगायचंय, थोडं थोडं दरवर्षी सांगत जाईल. महाराज म्हणाले काय चरित्र भगवंताचं? भगवंत जन्माला आले तेव्हापासून लीला करायला सुरुवात. भगवंताचं काम. भगवंत रात्री कीर्तन झालं असेल, जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर वसुदेवासमोर प्रगट झाले. वसुदेवाला सांगितलं, वसुदेवा तुमची इच्छा होती, तुम्ही अनेक वर्ष तपश्चर्या केली होती, त्या तपश्चर्याचं फळ म्हणून मी तुमच्या समोर प्रगट झालो. तर तेव्हा वसुदेव देवकी प्रसन्न झाले, नमस्कार केला. देवा पण एवढा मोठा मुलगा आमचा आहे असं जग मान्य करणार नाही, तुम्ही बाकीची काळजी करू नका. देवकीला सुषुप्त अवस्थेमध्ये ठेवलं, झोप लावली आणि कानामध्ये वसुदेवाला सांगितलं
की मी बालक लहान स्वरूप धैर्य धारण करेन. मजने नंदाच्या घराला घेऊन जा, तिथे माया उपजली आहे, मला गोकुळात ठेव आणि मायेला तिथून घेऊन ये, असा निरोप भगवंताने वसुदेवाच्या कानामध्ये दिला. वसुदेव कोण? वसुदेव प्राण. देवकी कोण? चैतन्य. आणि भगवान कृष्ण कोण? आनंद. कृष्ण कोण आहे? महाराजांनी भागवत सांगितलं तुम्हाला, बोलू नका. कृष्ण आनंद स्वरूप आहे आणि आनंद स्वरूपात गोकुळामध्ये, म्हणून तर भगवान त्याला गोकुळामध्ये वसुदेव जेव्हा घेऊन आले तेव्हा सगळ्यात दूर गोकुळामध्ये आनंद झाला. भगवंताने लीला सुरू केल्या. किती लीला सुरू केल्या महाराज? भगवंत छोटे होते, मोठे झाले, रांगू लागले. भगवंताच्या रांगण्यामध्ये सुद्धा प्रेम आहे. भगवंताचं रांगणं सुद्धा देवाला आवडतं, लोकांना आवडतं. देवाचं का? तळवे तळहात तळहात टेकेत, तळवे तळहात तळहात टेकेत. काय बघा, तळवे तळहात टेके टेके. बरं आता मला सांगा, लहान मुलं तळवे तळहात टेकत टेकत बाहेर कुठेतरी जातात. गायीच्या गोठ्यामध्ये भगवान कृष्ण जायचे, तिथे माती खायला सुरुवात. आता माती खाल्ली भगवंताने आणि हे कुणी बघितलं? बळीराम दादा. आणि बळीराम दादाने माती खाल्ली हे बघितलं आणि घरी येऊन आईला काय सांगितलं? आई, यशोदा आई, तो कान्हा तुझा कृष्ण. लाड करते ना जास्त, कारण मोठ्या पोराला नेहमीच असं वाटतं की लहान्यावर जास्त प्रेम आहे.
कोणतंही घ्या, समज बघा कसा असतो. आणि मोठ्याने सांगा मग, तुला लय आवडतो ना तो, बघ काय करतोय ते, माती. आला बिचारा रांगत. भगवान कृष्ण परमात्मा आले, यशोदेने लय तोंड दाखव म्हणे. कृष्ण काय करतो, आई गाई आई खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली मी माती, आई गाई नाही खाल्ली मी माती. नाही खाल्ली मी माती, आई गाई 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 नाही खाल्ली मी मुख पसरवणी करी आ आ आ, मुख पसरवणी करी. आई तुला शंका आहे तर मला काय कर, माझ्या तोंडात बघ. मुख पसरवणी करी आ आ आ, आ करता भगवंत दाखव म्हणे, बा बा बा. काय खोड्या नको करू बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा. खोड्या नको करू बाबा, पण माती खाल्लीस ना मला दाखव. काय दाखव, आ आ करतात भगवंत आणि त्याच्यामध्ये विश्वरूप दाखवलं. मुख पसरवणी करी आ आ आ, मुख पसरवणी आ केलं भगवंताने, आपलं स्वरूप दाखवलं, पुन्हा विसर पाडला. आणि पुन्हा काय म्हणतात, बैराम दादा खोटं बोलतो, कारण तो माझा पक्षपाती भाऊ आहे ना. शेवटी भाऊ काय करतो, मोठा भाऊ असेल पक्षपाती आहे, तुला वाटा मिळवण्यासाठी आई तुला काही चाड्या सांगत असेल, मी माती खाल्ली नाही, तुला दिसली का माझ्या तोंडामध्ये, पण काय करू, त्याचं पण ऐकावं लागेल ना. म्हणून तुला विनंती करते, खोड्या नको करू माझे बाबा बा. खोड्या करू नको बाबा. मग किती खोड्या केल्या हो, सांगायला म्हैशी पुत्र आटे, समुद्र आटून जाईल एवढ्या खोड्या आहेत. तू बसणार पण नाही, तर तो कोपारायासारखं व्हायचं, ज्याची घोंगडी आहे तोच बसायचं. विठाला भगवंताने इतक्या खोड्या केल्या मी मित्रांनो, इतक्या खोड्या केल्या तुम्हाला सांगतो. दारामध्ये म्हातारी दिसली होती, म्हाताऱ्याच्या डोक्यावर माठ फोडला, पत्नीची गाठ हे वेणी आणि पतीची दाढी गाठ मारली, दारामध्ये रांगोळी काढली. त्या रांगोळीवरती पहाटे अष्टदल काढले होते अंगणी, वरी मुक्ते चक्रपाणी, म्हणजे वरती अंगणामध्ये अष्टदल म्हणजे रांगोळी काढायची. पहाटे 4 वाजल्यापासून उठायचं, ते सारवायचं, सडा सारवण करायचा, सगळे रांगोळी हाताने काढायची. कमीत कमी अष्टदल काढायला 4 तास लागत होते. आणि 4 तास मध्ये एवढी सुंदर रांगोळी काढली आता दारामध्ये बघा. आणि ते छोटं कृष्ण यायचं, तिला अहम झाला होता, माझ्यासारखी रांगोळी कोणी गावात काढू शकत नाही, माझ्यासारखी कोणी रांगोळी गावात काढू शकत नाही. भगवंत म्हणला मी आहे ना त्याचं काम करायला. म्हणजे भगवंताने काय केलं, यायचं आणि धार मारून भगवंत निघून जायचे. गवळण धावा धावणे जय यशोदे, तुला सांगते काय, बघ तुझ्या पौराणिकाचा खेळ खंडोबा केला. एवढंच नाही केलं, म्हणले काय केलं, नासियेले आमोच्या आवरे आवरे पुन्हा काला, आवरे आवरे पुन्हा काला, नासियेले आमोच्या नासियेले आमोच्या
वाटते का ना तुझं कोणतंही पोरग बघा त्याला कसलंही असलं तरी काय वाटेल एक वेळ तुझा पोरग चोर आहे. ए बाई हळू बोल जरा लग्न करायचंय पुढच्या वर्षी. गावात जर सगळा बोभाटा झाला चोर आहे म्हणून तर पोरगी कोणी देणार नाही. फोन लावून टाकतील इथूनच ते पोरग चोर आहे बरं का. विचार करून पोरगी द्या. ते म्हणले आता काय करावं बाई. आता आईचा स्वभाव आहे हो. शेवटी पोराची कितीही चूक झाली तरी आई काय म्हणली काय म्हणाली गुणाचं ताण तुम्ही 12 घरच्या 12 घे. तुम्ही काही एका घरचे आहेत का. मराठी गुजरी कानडी सगळ्या प्रकारच्या गवळणी आणि 5 वर्षाचं माझं बाळ ग अंगणी खेळ ग काय लटक्याच घेताळ ग तुम्ही ग गोकुळच्या नारी. तर तुम्ही मोठ्या ढाल गजागे तुम्ही पुढ्या धिपाड धपाड आहे आणि माझ्या 5 वर्षाच्या बुडावर आळ घेतात. योग्य नाही तुमचं. कारण म्हणून तर सांगितलं तुझं तुला गोड वाटतंय बाई. आम्हाला काही आता गोड वाटत. हे गवळण कधरून आली आणि काय म्हणायला लागली यशोदे राहावे की जावे यशोदे राहावे
मला सांग, आम्ही गोकुळामध्ये राहावं की जावं निघून? आता जसं जगन्नाथरावांचं घर मुख्य वस्तीमध्ये आहे गावाच्या, तसं कृष्णाकडे गवळण आली आणि सांगू लागले यशोदेला, यशोदे आता आम्ही काही राहत नाही बाई, तुझ्या पोराचं लय झाला धिंगाणा. काय झाला? आता आम्हाला तुझ्या पोराचा धिंगाणा सहन होत नाही. सुना नाचल्या, किती खोड्या केल्या, आता आम्ही काही राहत नाही. यशोदा कोण होती गावाची? नंदराणी होती, मालकीण होती. तिने सांगितलं, माझ्या मुलामुळे जर तुम्हाला जायचा प्रसंग येत असेल तर मीच याला बाहेर पाठवते, पण तुम्ही जाऊ नका. राजाचं काय काम आहे? सगळ्यांचा प्रजाचा सांभाळ करणं. म्हणून यशोदेने सांगितलं, मी उद्यापासून याला शाळेत पाठवे, तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, तुम्ही काही काळजी करायची नाही. मग त्यांची पूर्वीची शाळा, या रे तुम्ही गाई घेऊन सारे रानात या. आता तुम्ही, मी पण येतोय. काय? खांद्यावर घोंगडी, कांदावरी कांबळी, हातामध्ये काठी, दारू देऊ सावळा जगदेवी. कांदावरी कांबळी, हातामध्ये काठी, दारू देऊ सावळा अंगावर घोंगडी, हातामध्ये काठी, काखेमध्ये शिदोरी आणि काय? भगवंत गाई राखण्यासाठी निघाले. बघा किती सुंदर दृश्य असेल. टप्पर बांधलेला आहे, इथे मोर पीस लावलेला आहे, त्याच्यानंतर पागुटा घेतलेला आहे, शिदोरी घेतलेली आहे. भगवान श्री कृष्ण किती सुंदर दिसत असतील. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. Hare
आज सुन सुन लागू लागलं गवळणींना, कारण गवळणीला त्याच्याशिवाय करमत नव्हतं. चित्त चोरी गेले या नंदाच्या नंदने. म्हणजे चित्त चोरलेलं होतं. भगवान गाई घेऊन रानामध्ये गेले, पेंद्या सुदाम्या, आणि सगळ्याने गाई सोडून दिल्या आणि खेळ खेळत भेटले. हमामा होतो तो विट्टी दांडू टिपऱ्या. टिपऱ्या खेळल्या नाही खेळल्या. हो म्हणतात लगेच. म्हटलं तुम्हाला बघू काय काय. टिपऱ्या गुजरात मध्ये खेळल्या, गवळणी टिपऱ्या खेळल्या असतील. त्यांनी सुरपाट्या खेळल्या, हमामा खेळला, विट्टी दांडू खेळले. खेळ खेळी गेले अगणित. त्या खेळांची आपल्याला नावं सुद्धा माहित नाही. जगद्गुरु तुकोबारायांनी कल्पना केल्या तेवढे खेळ आपल्याला माहिती आहेत, पण अनेक खेळ खेळले. आणि खेळ खेळल्यानंतर पुन्हा दमले. आणि दमल्यानंतर भगवान म्हणतात काय, आता काही चला वळू गाई, बैसो जेवो एके ठाई. बहु केली वनवन, पाय पिटी झाला खांदी भार पोटी भोग. काय तुमच्या कीर्तनाचे सुख. आता तुमच्या कीर्तनाचं सुख नाही, कारण 2 वाजले, कालचा उपवास आहे. आणि 2 वाजले, आता तुम्ही कितीही नाचले, कितीही चांगलं कीर्तन केलं तरी आता पर्याय नाही. पोटी भोग. महाराज म्हणले आता पावडा. म्हणून सगळ्यांनी गाई भगवान कृष्ण परमात्म्याला सांगितलं, कृष्णा सगळ्या गायी आम्ही वळवून आणू, पण मनेरी नावाची गाय तुम्ही वळवा. भगवंताने मनेरी नावाची गाय वळवली. सगळ्या गायी आल्या आणि अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये काय केलं त्याने, एकमेका देऊ मुखे सुखे घालू. एकमेका देव मुखी एकमेका मुखी देऊ. सुखे घालू हरी वैकुंठ तो ऐसे नाही. काही काळाचे अभंगाचे 3 चरण झाले, 1 चरण राहिले. कमीत कमी 1 तास लागेल. कोणाची तयारी आहे बसायची, कोणाची, सगळ्यांची. बोट वर करा बरं. अरे बापरे. विठाला विठाला. वारकरी संप्रदायाचा नेम आहे, अर्ध कीर्तन झालं की विठोबा रुक्माईचं भजन करायचं. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या, मन हात जरा मोकळे सोडायचे, मन प्रसन्न ठेवायचं आणि अंतःकरणामध्ये भगवंताला धारण करायचं आणि टाळी वाजवायची. नाही तर अशी टाळी वाजवायची नाही. असलं करायचं नाही. करायचं तर कसलं, वर हात नका. महिलांनी फक्त इतकेच करायचे, जास्त नाही करायचे. आणि पुरुषाने मस्त वर हात करून भजन करायचं.